हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल. आज आपण जो समोरचा व्यवहाराचा टॉपिक या व्हिडिओमध्ये भाग 2चा घेऊन आलो. ठीक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप 5 पर्यंत आहे. या व्हिडिओमध्ये आपण समोरचा टाईप बघणार. ठीक आहे. चलो पहिला प्रश्न सुरू करूया. तर बघा, पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, ए व बीच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे. 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:11 होईल. तर एचे आजचे वय काढायचं आहे. मग काय करायचं, जे गुणोत्तर दिले ते लिहून टाकायचं. 2:5 गुणोत्तर, बरोबर आहे. हे काय वर्तमानमधलं आहे, म्हणजे प्रेझेंटमधलं, आणि 4 वर्षानंतर हे फ्युचरमधलं आहे. मग 5:11 लिहून घ्यायचं. आता बघा, या दोन्हीमधलं आता रेशो तर भेटले आपल्याला. या दोन्हीमधलं फरक कितीचा आहे बघायचं. 2 आणि 5मध्ये 3चा फरक आहे, आणि 5 आणि 11मध्ये 6चा फरक आहे. आता अशा वेळेस काय करायचं, दोन्हीचा फरक सेम आला पाहिजे. तर आपल्याला एचे वय आजचे वय काढता येईल, बरोबर. आता सेम आणण्यासाठी आपण काय करतो बघा, दोन्हीचा जो फरक आहे ते पहिले लिहून घेऊ. 6 आहे, आणि या दोन्हीचा फरक किती आहे, 3 आहे. इथं 3 लिहून घेऊया. आता काय करायचं, जो फरक आहे फरकमधला LCM काढायचं. 3 आणि 6चं LCM मित्रांनो काढायचं आहे. 3 आणि 6चं LCM किती आहे, 6 आहे. मग काय करायचं, जो फरक आहे खालचं इथं 6 फरक लिहून टाकायचं, आणि वरी पण काय करायचं, 6 फरक लिहून टाकायचं. आता किती पट झाले, याचं 1 पट झाले. 6 गुणिले 1 म्हणजे 6 1 6. याचं किती पट झाले, इथं 2 पट झाले. म्हणजे 3 गुणिले 2 6 झाले ना, मग 2 पट झाले. आता करायचं काय बघा, या दोन्हीमधलं कोणते एक रेशो घ्यायचं. मी प्रेझेंटचं घेतो, आणि कशासोबत गुणाकार करायचा, 3 सोबत नाही करायचं. जो आपण पट केले 2 सोबत गुणाकार करायचा. 2 4 आणि 2 10. जो फ्युचरचा रेशो आहे असेल तसं लिहून टाकायचं. आता इथं दोन्हीमधला जो फरक आहे सेम आला मित्रांनो, 6 वर्ष. आता विचारलं का आपल्याला की एचे आजचे वय किती, बरोबर आहे. आता काय करायचं, जो एचा आजचं वय हे असणार 4, मग इथं 4 लिहून घ्यायचं, आणि गुणिले करायचं. 4 वर्षानंतर विचारलेलं आपल्याला. 4 वर्षानंतर मग काय करायचं, मग 4 गुणाकार करायचं. 4 चौका 16, म्हणजे एचे आजचे वय किती असणार, 16 वर्ष. ऑप्शनमध्ये नाही आहे, पण आपण कुठेतरी एक टिक मार्क करूया, म्हणजे इथे 16 वर्ष लिहून घेऊया. म्हणजे एचे वय किती असणार, 16 वर्ष असणार आहे. समोरचा प्रश्न बघूया टाईपचं. या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे बघा, त्या टाईपमधलं. ए व बीच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:11 होईल. तर एचे आजचे वय काढायचे आहे. बघा सेम आहे, पण इथं थोडं आपण बघा फरक काढूया, बघूया किती. पहिले काय करू आपण, आहे तसं जो आपल्याला दिलेलं आहे ते लिहून घेऊया. गुणोत्तर किती दिलेले, 3:5 हे वर्तमानचं आहे. आणि बघा 6 वर्षानंतरचे वय किती आहे, 6:11 आहे. ठीक आहे. आता याचं करायचं काय बघा, आता यांचा फरक बघायचं. याचा फरक कितीचा येतोय, याचा फरकचं बघितलं तर 2चा फरक येतोय, आणि इथं 5चा फरक येतोय, बरोबर आहे. म्हणजे खूप म्हणजे हे ताळमेलचं झालं, म्हणजे काय फरकच भेटत नाही. मग काय करायचं बघा, LCM काढायचं. 2 आणि 5 LCM 10 आहे, बरोबर आहे. इथं 10 लिहायचं, आणि वरी पण काय LCM 10 समजण्यासाठी लिहितोय. ठीक आहे. तर बघा असं काय बघा, किती पट झाले, हे 2 पट झाले, आणि हे किती पट झाले, इथं 5 पट झाले. 5 पट म्हणजे 5 गुणिले 10 व्हायले. मग काय करायचं, आता अशा वेळेस जर आलं तर काय करायचं, गुणाकार करायचं दोन्ही साईडला. इथं पण 5ने वरच्याला 5ने गुणाकार करायचं. ठीक आहे. आणि इथं पण काय करायचं, गुणिले 5नंच करायचं आहे. आपलं नवीन बघा, नवीन गुणोत्तर मिळून जाईल वर्तमानमधलं. इथं 15 आहे. ठीक आहे. नंतर काय करायचं, 5 5 25 होते. परत बघा इथं पण करावंच लागेल, कारण इथं आपण जर असं घेतलं डायरेक्ट घेतलं तर फरक निघणार नाही. म्हणून काय करायला लागेल, त्याला जो आपण पट केले त्यासोबत काय करायला लागेल, गुणाकार करायला लागेल. ठीक आहे. तर बघा आता कसं करायचं, आता बघा इथं 2 आहे ना, इथं 2 आहे, यासोबत गुणाकार दोन्हीच करायचं. इथं पण काय करायचं, दोन्हीच गुणाकार करायचं. 6 2 12 होते, आणि नंतर किती, 11 2 इथं 22 होतात. हे झालं रेशो, ह्याचं काही काम नाही आता. ठीक आहे. याला विसरून जा. आता बघा, आता करायचं काय, इथं रफ करून टाकतो मी. ठीक आहे. दुसरं अजून सॉल्व करण्यासाठी समोर. तर बघा आता काय करायचं आहे, की याला सॉल्व करायचं आहे. आता सॉल्व करताना काय करायचं, की याच्यामधलं जो फरक आहे कशामधलं, की जो 15, आणि आता बघा इथे कसं झालं आहे, तर बघा आता काय करायचं, आता हे 6 वर्षानंतरचं आहे, हे प्रेझेंटचं आहे. या कितीनं वाढलं बरं रेशो, आहे इथं किती रेशोनं वाढले बघा, इथं रेशो बघा 3नं वाढलं, म्हणजे 3 युनिट झाले. कितीनं वाढले, 3. मग इथं लिहितो 3 युनिट, बरोबर. 3 युनिट रेशो आहे. युनिट म्हणजे काय, रेशो असते. आणि किती, 6 वर्षानंतर. 6 इथं लिहून टाकायचं. आता बघा, आता 3 युनिट बरोबर 6 होते, तर 1 युनिट बरोबर काय होते, 2 होते, बरोबर आहे. म्हणजे काय होणार, इथं 2 लिहिणार. आता काय करायचं, जो आपलं विचारलं का एचे वर्तमान वय, आता इथं 15 आहे. मग काय लिहायचं, 15 गुणिले इथं काय जो 2 युनिट आहे इथं गुणाकार करायचं. म्हणजे एचे आजचे वय किती असणार, 30 वर्ष. बघा या ठिकाणी आपण 6वं टाईप बघितले. आता समोरचं टाईप बघूया. टाईप बघा 7वा आहे. या ठिकाणी 7व्या टाईपमध्ये प्रश्न दिले बघा, 3 भावाचे आजच्या वयांची बेरीज 42 वर्ष आहे. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1 2 3 असे होते. तर सर्वात लहान भावाचे आजचे वय काढायचे आहे. आता बघा असं प्रश्न आलं तर पहिले आपण
पूर्वीमध्ये जाऊ. बघू पूर्वीचे गुणोत्तर दिले 1, 2, 3 या सगळ्यांची बेरीज करा 6 होते. आपण काय पहिले 6 इथं x म्हणू. ठीक आहे. आता काय करायचं आहे 10 वर्षापूर्वी तिघाचे भावांचे पडायला लागेल पूर्वी 10 बरोबर आहे. म्हणजे पहिल्या भावाचे 10, दुसऱ्या भावाचे 10, तिसऱ्या भावाचे 10 असे म्हणून किती झाले 30. पण काय करायला लागेल तर अधिक 30 समजण्यासाठी. ठीक आहे. आणि वर्तमानमध्ये त्यांचं किती आहे वय 45 आहे 42 आहे. ठीक आहे. आता करायचं का आपल्याला कशामध्ये काढायचं आहे आजचे वय काढायचं आहे. मग काय करायला लागेल जो 30 आहे 30 वजा 42 करायची. 30 वजा 42 जर केलं आपण तर किती होते बघा इथं 6 राहणार बरोबर आहे. आता आपण डायरेक्ट सॉल्व करूया एक्स न लावता. तर बघा तर किती होतात 42 मधून ते 1 मिनिट किती होतात 42 मधून 30 गेले किती राहतो इथं बघा 12 राहतो. मग काय करायचं 12 काय करायचं जो इथं 6 आहे ना इकडं भाकार जातो 6 वर येणार. ओके. तर काय होणार बघा 6 वर येणार आणि छेदामध्ये काय असणार 12 असणार. 6 1 6 6 2 12 बरोबर आहे. तर आता काय विचारलं आपलं आजच्या वेळी काढायचं आहे लहान भावाचं. याच्यामध्ये बघा गुणोत्तर तिथे 1 आहे लहान भावाचं 1 आहे बरोबर आहे. आता 1 लिहायचं नाही 10 वर्षापूर्वीचं 10 आहे ना 10 याच्यामध्ये काय करायचं 10 ॲड करायचं. म्हणजे किती होतात 10 आणि 2 12 म्हणजे लहान भावाचं जो आजचं वय असणार किती असणार 12 वर्ष. ऑप्शन नंबर कुठं दिसतो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे. समोरचा प्रश्न बघूया. सेम प्रश्न आहे बघा टाईप 7वा मधला दुसरा. 3 भावाच्या आजच्या वयांची बेरीज 80 वर्ष आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1, 5, 7 असे होते तर सर्वात मोठ्या भावाचे आजचे वय काढायचं आहे. बघा मागचा प्रश्न लहान भावाचा होता. तर या प्रश्नामध्ये मोठ्या भावाचं वय आहे. सेम तसंच करायचं आहे. पहिले काय करायचं पहिले जो 5 वर्षापूर्वीचे गुणोत्तर आहे ते लिहून घ्यायचं त्यांची बेरीज करायची. म्हणजे 5 वर्ष गुणोत्तरांची बेरीज किती आहे 7 आणि 5 12 आणि 13 बरोबर आहे. हे 13 इथं एक्स लिहून टाकायचं समजण्यासाठी. ठीक आहे. आता बरोबर काय करायचं आहे की प्रत्येक भावाचे 5-5 वर्ष ॲड करायचे. आता त्यांचे बघा त्याच्या पहिले 3 भावाचे आजच्या वेळी इथं 80 लिहून घ्यायचं आणि काय करायचं प्रत्येक भावाचे 5 वर्षापूर्वीचे मग 5-5 वर्ष त्याच्यामध्ये ॲड करायचं. 3 भाव किती होतात 5 त्रिक 15 म्हणजे वजा काय करायचं यामध्ये 15 वजा करायचं. ओके. आता बघा 13 जसं तसं ठेवा आणि बघा आता 80मधून 15 गेले 65 राहतो. आता इथं भागकार इथं गुणाकार इकडं भागकारमध्ये येईल 13 बरोबर आहे. मग 13 का 13 13 पंच 65 बरोबर आहे. 5 झालं. आता करायचं काय सगळ्यात मोठा भाव जो विचारलेला आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठा भाव बघा किती आहे 7 आहे. मग गुणिले सोबत 7 करायचं आणि हे बघा 5 वर्ष आहे 5 वर्षापूर्वी म्हणजे 5 वर्षाच्यामध्ये ॲड करायचं असतो आपल्याला आजचं वय निघून जाईल. बघा 7 5 35 35 5 40 म्हणजे मोठ्या भावाचं आजचं वय किती असणार 40 वर्ष. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे. समोरचा टाईप बघूया आता. बघा प्रश्न 8वा टाईप आहे. 8वा टाईपमधला पहिला प्रश्न आहे काय दिलं बघा वडिलांचे वय मुलांच्या वयाच्या तिप्पट आहे. 12 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर वडील व मुलांचे आजचे वय आपल्याला काढायचं आहे. मग बघा याला सॉल्व कसं करायचं पहिले काय करायचं बघा इथून सुरुवात करायचं 12 वर्षानंतर काय 12 वर्षानंतर वडिलांचे वय मुलांच्या किती दुप्पट आहे. पहिले दुप्पट विचारलं काय करायचं हे 12 वर्ष गुणिले 2 करायचं किती 24 वर्ष म्हणजे हे कोणाचं वडिलांचं वर्ष असणार. ठीक आहे. आता आपल्याला वडिलांचं वर्ष 12 वर्षानंतर किती असणार 24 असणार बरोबर आहे. आता मुलांचं काढायचं आहे. मग आता वर्तमानमध्ये मुलांचं काढायचं म्हणून काय करायचं 12 वर्ष याच्यामध्ये मायनस करायचं बरोबर आहे. 24मधून 12 गेले किती राहतो 12 म्हणजे मुलाचं आजचे वय किती असणार 12 असणार. मग नंतर विचारलं काय आता मुलाचं वय निघलं. आता वडिलांचे वय काढायचं आपल्याला आजचे वय. जर मुलाचं आजचं वय 12 असेल तर त्याचं वडिलांचं किती असणार तिप्पट असणार. त्या मुलांच्या वयाचं तिप्पट आहे. तिप्पट म्हणजे गुणाकार 3 न करायचं म्हणजे किती त्या वडिलांचे आजचे वय किती असणार 36 वर्ष असणार आणि मुलांचं किती 12 वर्ष असणार. ठीक आहे. तर बघा तो ऑप्शनमध्ये किती पाहिजे होतं इथं 12 वगैरे पाहिजे होतं. ठीक आहे. 36 आणि 12 ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे. तर बघूया समोरचा प्रश्न. बघा प्रश्न समोरचा आहे वडिलांचे वय मुलांच्या वयाचे तिप्पट आहे. 10 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल तर वडील व मुलाचे आजचं वय काढायचं आहे. तर बघा ऑप्शनमध्ये फक्त मी वडिलाचं दिलेलं आहे. ठीक आहे. तर मुलांचं पण आपल्याला काढायचं या ठिकाणी दोन्ही पण काढू. तर पहिले काय 10 वर्षानंतर बघा 10 वर्षानंतर बरोबर आहे वडिलांच्या वय मुलाच्या दुप्पट आहे म्हणजे पहिले ही लाईन काय दुसरी लाईनकडे विचार करायचं. मग 10चे दुप्पट करा म्हणजे 10 गुणिले ते दुप्पट दिलं किती होतात 20 होतात. तर 20 लिहायचं. ठीक आहे. आणि वजा करायचं. आता वजा जर आपण 10 वर्षानंतर केले तर मुलांचं वय निघणार याच्यामधून तर वजा 10 करायचे म्हणजे 20मधून 10 गेले 10
म्हणजे ह्या मुलाचं वय असणार आजचं, ठीक आहे. आता नंतर काय विचारलं की तिप्पट, बरोबर आहे. मुलांचं तिप्पट वर्ष, बघा इथं काय दिले, पहिल्या लाईनमध्ये काय दिले की वडिलांच्या वेळी मुलाचं किती तिप्पट आहे. मग काय करायचं, असं तिप्पट म्हणजे काय करायचं, गुणाकार करायचं. आजच्या मुलांच्या वयाच्या सोबत किती आहे, इथं 10 आहे, गुणिले 3 करायचं म्हणजे वडिलांचं वय निघून जाईल. 10 30 म्हणजे वडिलांचे वय आजचे किती असणार, 30 वर्ष आणि मुलांचं किती असणार, 10 वर्ष. पण ऑप्शनमध्ये फक्त वडिलांचं वय दिलेलं, आपण वडिलांचं गृहीत धरूया. बघा ऑप्शन नंबर सी मध्ये, आणि सी सोबत आपण मुलांचं 10 टाकूया, ठीक आहे. म्हणजे उत्तर काय असणार, सी असणार या ठिकाणी, ठीक आहे. तर बघूया समोरचा प्रश्न, समोरचा टाईप बघूया आता. बघा टाईप 9 आहे. 9 मध्ये काय प्रश्न विचारलेला आहे, ए व बी च्या वयांची बेरीज 50 वर्ष आहे. 5 वर्ष आधी ए चे वय बी च्या किती 7 पट आहे. तर ए आणि बी चे आजचे वय काढायचं आहे, असा प्रश्न आहे. हे वर्तमानमधलं ज्यांची बेरीज आहे इथं, बरोबर 50 वर्ष, आणि 5 वर्ष आधी ए व बी चे 7 पट होते. आता हे आपण 7 पट आहे इथं आल्यामुळे काय करू, आपण पहिले भूतकाळामध्ये जाऊया, ठीक आहे. तर कसं जायचं बघा, 7 पट दिले, 7 जशाला तसं लिहायचं आणि गुणिले करायचं, पट विचारलं म्हणून. आता करायचं काय बघा, इथं दोन्हीची वर्तमानामध्ये बेरीज किती आहे, 50 आहे. म्हणजे 50मधून 5 वर्ष आधी मायनस जर केलं तर भूतकाळामध्ये येईल, म्हणजे 50मधून 5 मायनस करायचं 45, मग इथे लिहायचं 45, ठीक आहे. आता या दोघाचा करायचं गुणाकार, या दोघात जर गुणाकार केलं तर 315 येतो. हे म्हणजे काय, भूतकाळामध्ये यांची बेरीज होती, ठीक आहे. आता पट होती यांची. आता करायचं काय, तर आता जो 5 वर्ष आधी आहे, आधीमध्ये काय करायचं, आता इथं काय करायचं, आधी असल्यामुळे काय करायचं, म्हणजे 5 वर्ष म्हणजे ॲड करायचे, किती होतात, 320 होतात. इथं 320 झाले. आता बघा, आता आपण पूर्वीमध्येच आहे, ठीक आहे. 7 पट, 7 पट आहे इथं. 7 पटमध्ये एक ॲड करायचं, 8 होतात. मग काय करायचं, इथे काय करू आपण, हे 320 भागिले 8 करूया. 8 चुम 32 आणि हा 0 इथं. म्हणजे हे कोणाचं वय झालं बरं, एचे झालं, आजचं वय झालं. याच्यामध्ये आजचं वय आपल्याला कोणाचं मिळालं आहे, एचं मिळालेलं आहे, ठीक आहे. आता आपल्याला काय विचारलेलं, बीचं आजचं वय काढायचं आहे. मग इथं आपण बीचं आजचं वय लिहूया, एचं झालं, ठीक आहे. आणि याचं बीचं काढू. आता बीचं वय काढताना आजचं, तर जो आजचं बेरीज आहे ए आणि बीचं ते 50 आहे. मग इथं 50 लिहायचं, आणि जो भूतकाळामधले 40 आहे म्हणजे त्यांचे, तो वजा 40 करायचं. आता दोघात जर वजाबाकी केलं तर काय येतो, या दोघाचं वजाबाकी केलं तर 10 येतो. म्हणजे काय असणार की बीचे आजचे वय किती असणार, 10 वर्ष. म्हणजे आपल्याला ए आणि बीचे वय विचारलेलं आहे. तो जो ऑप्शन आहे बघा, आपण 2 लिहिले नाही, एकच लिहिले, ठीक आहे. तो जो आजचं ए आणि बीचं वय, म्हणजे एचं वय किती आलं इथं, 40 आलं, आणि बीचं वय 10 आलं. म्हणजे आपल्याला इथं बीचं वय लिहिले आपण 40, ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार, ठीक आहे. तर अशा ठिकाणी आपण प्रश्न बघितला. समोरचा प्रश्न बघूया. बघा टाईप जो दावा आहे ते आपण बघूया. सीता व गीता यांचे वयाचे गुणोत्तर 9:4 आहे. जर 5 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक 5 वर्ष होत असेल तर आपल्याला जो सीताचा आहे तो आजचा वय काढायचा आहे. अशा वेळेस काय करायचं, इथं बघा 5 वर्षानंतर आहे ना, दोन्हीचे आहेत, त्यांच्या वयातील फरक किती आहे, 5 वर्ष आहे. मग अशा वेळेस गुणोत्तर दिले आहेत बघा, अशा वेळेस गुणोत्तर दिले त्यांचं. तर आता काय करायचं की बघा, इथं समजण्यासाठी मी लिहितो की 9 अधिक करायचं, हे कशाचं आहे, सीताचं आहे. यस फॉर काय, सीता, बरोबर. 9 आहे गुणोत्तर, आणि 5 वर्षानंतर मग सीताचं पण 5 वर्ष इथं ॲड करा, इथं होतात 14 वर्ष. नंतर गीताचं करूया, जी फॉर का होते, गीताचं किती गुणोत्तर आहे, 4 आहे, आणि ते वर्ष 5 वर्षानंतर 5 वर्ष याच्यामध्ये ॲड करायचं. 4 आणि 5 9 होतात. या दोघाचा फरक विचारला म्हणून वजाबाकी करायचं, किती येतो, 5 येतो, ठीक आहे. आता याच्यामध्ये याचा फरक, या दोन्हीमधलं 5 वर्षानंतर फरक किती आहे, या दोन्हीनंतर 5 वर्षानंतर फरक किती, 5च आहे. इथं बघा 5 वर्षानंतर फरक कितीचा आहे, 5च असेल. म्हणजे 5 एक 5 म्हणजे 1 राहील. म्हणजे आपल्याला विचारलं का की जो सीताचं आजचं वय आहे ते काढायचं आहे. मग आजचं याच्यामध्ये सीताचं गुणोत्तर किती आहे, 9 आहे. मग 9 सोबत काय करायचं, 1 गुणाकार करायचं, म्हणजे 5 एक 5 आहे ना, 1 राहतं म्हणून 1 9 गुणिले 9, म्हणजे आजचं वय किती असणार सीताचं, 9 वर्ष असणार. जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी. ओके, तर बघूया नेक्स्ट प्रश्न याच रिलेटेड. बघा दुसरा प्रश्न आहे त्या टाईपमधलं. सीता व गीता यांचे वयाचे गुणोत्तर 5:3 आहे. जर 8 वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक 6 वर्ष असेल तर सीताचे आजचे वय, सेम तसाच प्रश्न आहे, ठीक आहे. मग काय करायचं, आपण बघा काय केलं होतं, पहिले जो गुणोत्तर दिले आजचं त्याच्यामध्ये 6 वर्षानंतरचे जे 8 वर्ष आहे ते ॲड करायचं असतं. सीताचं किती 8 आहे, 8 आणि 5 किती होतात, 13. मग काय करू आपण, जो सीता, यस फॉर सीता काय करू आपण, 13 घेऊ, ठीक आहे. कसं काय 13 आली, 8 आणि 5चं गुणोत्तर बेरीज करून 13 आली. नंतर
आता काय करायचं आहे, जो गीता आहे, जी फॉर गीता, त्यांची बेरीज करा. 8 आणि 3 11, या दोघाचं वजाबाकी करा. ठीक आहे. आता काय की याचं 8 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती आले, 6 वर्ष आले. इथं 6 लिहायचं. बरोबर आहे. आता बघा, आता काय करायचं आहे, बेक बे बेत्रिक 6, इथं 3 आले. बरोबर आहे, 3 आले. गुणाकार करायचं. आपल्याला विचारलं काय की सीताचे आजचे वय, मग सीताचे आजचे गुणोत्तर किती आहे, 5 आहे. यासोबत काय करायचं, 5 गुणाकार करायचं. 5 त्रिक 15, म्हणजे सीताचे आजचे वय किती असणार, 15 वर्ष असणार. जो ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असेल या ठिकाणी. ठीक आहे. तर बघूया नेक्स्ट प्रश्न. बघा, या टाईपपर्यंत आपण घेतलेलं आहे. बरोबर आहे. समोरचे प्रश्न आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे. एकदम शॉर्ट पद्धतीने समजेल त्या भाषा पद्धतीने आपण शिकूया. तोपर्यंत व्यवस्थित सगळे आपले टाईपवाईज व्हिडिओ बघायचा आहे. कसं वाटलं ते पण सांगायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.